शरदजी आहेर, दिगंबरजी गीते, संपतरावजी सकाळे, अण्णा पाटील, ज्ञानेश्वर गायकवाड, राहुल दिवे, अल्तमश शेख, प्रथमेश वर्द, गोरक्ष सांगळे, उपस्थित सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व बंधू आणि भगिनी, आज आपल्या दोन्ही जिल्ह्यांचा आढावा बैठक आणि त्यात शहर जिल्ह्यांची आढावा बैठक इथे ठेवलेली आहे। मुद्दाम माननीय रमेशजी चेनीथालाजी इथे आलेले आहेत, आपले प्रभारी आहेत ते, माननीय नानाभाऊ आलेले आहेत, सर्व राज्याची पुढारी मंडळी, माननीय वडेट्टीवारजी आलेले आहेत, विरोधी पक्ष नेते ते आपले। सभा शांत करायची असली का पहिलं आम्ही त्यांना उभं करतो, एकदा त्यांनी सभा शांत केली का मग आम्ही भाषण करतो। आमचा रोड रोलर येतो, सगळं सपाट करून टाकण्याची ताकद त्यांच्या आवाजामध्ये। तरी आज तब्येत थोडीशी कमी दिसते, नाही तर झटका मोठा असतो, तब्येत जरा थोडीशी फिरतीनं नरम झालेली दिसते। परंतु आपल्या सगळ्यांना नाशिक जिल्हा असेल, संत निवृत्तीनाथ महाराजांची ही नाशिकमध्ये त्यांनी ग्रंथ लिहिला, संत ज्ञानेश्वरांनी अहमदनगरमध्ये ग्रंथ लिहिला, पंडित जवाहरलालजी नेहरू यांनी भारताचा शोध डिस्कवरी ऑफ इंडिया नगर इथे तुरुंगवासात लिहिला। पंडित जवाहरलाल नेहरू हे 10 वर्ष तुरुंगवासात होते, लक्षात ठेवा, 10 वर्ष आयुष्याचे, 10 वर्षापेक्षा जादा काही काळ आहे तेवढे तुरुंगवासात होते। नाशिक आणि नगर जिल्हा जसा ऐतिहासिक आहे, राजकीय आहे, पुरोगामी विचाराचा वारसा आपल्याला आहे, त्याचबरोबर शेती करता सुद्धा अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा जिल्हा आपल्या सगळ्यांचा आहे। कायम पुरोगामी विचाराला ताकद तुम्ही दिली आणि मग म्हणूनच आपण पाहतो की महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी करण्याचं काम आपल्या दोन्ही जिल्ह्यांनी केलेलं आहे। आणि म्हणून आजच्या सभेचं पहिलं तुमचं सगळ्यांचं दोन्ही जनतेच्या जिल्ह्यातील सगळ्या मतदारांचा आभार मानण्याचं सुद्धा काम, आणि नाशिक जिल्हा आपण असेल, नगर जिल्हा सुद्धा मोठी मोठी लढाई होती, साधा कार्यकर्ता उभा राहिला, पण जनता ज्याच्या पाठीशी असते त्याला घाबरण्याचं कारण नाही दाखवण्याचं काम सुद्धा नगर जिल्ह्यातल्या आमच्या जनतेनं केलं। कार्यकर्ता उभा राहिला महाविकास आघाडीचा, त्याला विजय केलं। आम्हाला काळजी जी होती की धुळे मतदारसंघाची होती, कारण मागील 3 वेळेसचा अनुभव फार चांगला नव्हता। मुद्दाम कुणाल पाटील सुद्धा उभे होते, त्या अगोदर दोनदा अमरीश पटेल आपल्या बरोबर आता नाहीत पण ते उभे होते। अनुभव चांगला नव्हता, काळजीमध्ये आम्ही होतो, काय करावा याचा विचार करत असताना आम्हाला म्हणजे मान्य चेनीथालाजींनी नानाभाऊ म्हणले उमेदवार शोधा। उमेदवार शोधायला कठीण सगळ्या गोष्टी होत्या, निवडून तर आला पाहिजे म्हणले, उमेदवार असा पाहिजे की निवडून आला पाहिजे, मागचा अनुभव कटू होता, अनेक गोष्टीच्या अडचणी होत्या। या सगळ्यामध्ये मला एक चेहरा असा दिसला, खरं सांगतो तुम्हाला, की ज्यांचं माहेरही त्या मतदारसंघात आहे, ज्यांचं सासरही त्या मतदारसंघात आहे, त्यांचं शिक्षणही धुळ्याला झालेलं आहे, आणि आपल्याकडं आपण पाहिलं की त्या इथं महापौर राहिल्या, आमदार झाल्या, आमदार होत असताना एका मंत्र्याला पाडून आमदार झाल्या आणि मंत्री झाल्या तिथं गेल्यानंतर। मला कोणीतरी असा भाग्यवान शोधावा लागेल तो उभा राहिला की निवडूनच येतो, नाही तर ज्यावेळेस दिलं ते उमेदवारी तर सगळे काळजीचाच विषय झाला होता। आमच्यावर टीका व्हायला सुरुवात झाली होती, परंतु शोभाताई खूप चांगल्या पद्धतीने फिरल्या, मतदारांनी खूप साथ दिली, धुळे जिल्ह्यातल्या आणि आपल्या नाशिक जिल्ह्यातल्या मतदारांनी खूप चांगली साथ दिली आणि त्या विजयी झाल्या। हे अत्यंत महत्वाचं काम, खरं म्हणजे ज्यांना आश्चर्य वाटावं अनेक लोकांना असं काम हे झालेलं आहे। परंतु याच्यामध्ये सुद्धा जनता आता काँग्रेसच्या आणि पुरोगामी विचाराच्या पाठीशी येते आहे, हा संदेश सुद्धा त्यामध्ये आहे। धर्माचं नाव घेऊन कुणी राजकारण करत असेल, भेद करत असेल तर ते चालू देणार नाही। या राज्यघटनेला कुणी हात घालणार असेल, राज्यघटनेला हात घालायचा, लोकशाहीला हात घालायचा, राज्यघटना मोडून टाकण्याचा प्रयत्न करणार असेल तर ते चालू देणार नाही, हे सांगणारा असा संदेश हा महाराष्ट्रानं संपूर्ण देशाला दिला। आणि उन्मत्त झालेली सत्ता, अहंकारी झालेली सत्ता भारतीय जनता पक्षाची, ज्यांनी सगळ्या संस्था मोडीत काढायचा प्रयत्न केला, त्यांना शांत करण्याचं काम। 56 इंचाची छाती किती इंच झाली,
हा डायलॉग फार चांगला वडट्टीवारजी सांगत असतात, मी सांगत नाही, परंतु 26 इंचापर्यंत आतापर्यंत आली दिसते. हे सगळं करण्याचं काम या जनतेनं केलेलं आहे. नाशिक जिल्हा आपण पाहतो, हे जे आहे भारतीय जनता पक्ष, नाशिक जिल्ह्याला काय, नगर जिल्ह्याला काय, तुम्ही तर आपण शेतकरी मंडळी आहोत. शेतीला कायम दुय्यम दर्जा देणारे, शेतकऱ्याला अडचणीत आणणारे, त्यांच्याबद्दल कोणतीही सहानुभूती नसणारे कोण असतील तर भारतीय जनता पक्षाचे लोक आहे, हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. कांद्याचा विषय पाहिला आपण, वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. मध्यंतरी गारपीट झाली, अनेक द्राक्षांच्या बागा उद्ध्वस्त झाल्या, त्यांना मदत द्यायला पाहिजे. विधानसभेत हा प्रश्न मी उपस्थित केला. त्यांनी सांगितलं की अजून सॅटेलाइटने काढलेले फोटोच आले नाही म्हणे. हे काय कारण होऊ शकतं? परंतु ही पद्धत भारतीय जनता पक्षाची, त्यांना कोणताही कनोळा नाही, खोटं कनोळा आणण्याचं काम आणि सत्तेवर कसं राहता येईल हे पाहण्याचं काम महायुतीचे इथले लोक सुद्धा करतायत. आपल्याला धडा शिकवायचा आहे, त्यांना धडा शिकवायचा आहे, लक्षात ठेवा. यावेळेस आपले सगळे महाआघाडीचे सगळे उमेदवार विजय करून एक वेगळ्या प्रकारचं, अशा प्रकारचं चित्र आपण नगर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये निर्माण करण्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपल्या सगळ्यांची तयारी ठेवा. मी जास्त बोलत नाही, कारण वेळेचा प्रश्न आहे. आपल्याला पुन्हा भाषण आपले होणारच आहेत, परंतु आता माननीय चेनीथालाजी आणि माननीय नानाभाऊ आपल्या पुढे बोलतील. परंतु या वेळेस महाविकास आघाडीला जो प्रचंड विजय आपल्याला मिळायचा, त्यामध्ये आपल्या सगळ्यांचा मोठा वाटा असला पाहिजे. असं काम आपण करा, असं आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. यानंतर पुढचं मनोगत होण्याच्या आधी एक छोटासा प्रवेशाचा कार्यक्रम आहे. मालती राहुल डोमसे वंचित बहुजन आघाडीच्या दिंडोरी लोकसभेच्या मागील उमेदवार होत्या. त्याचबरोबर राहुल शिवाजी डोमसे सरपंच गोरठाण, गोविंद डोमसे सरचेने यांनी पटकन व्यासपीठावर यायचंय आणि आपला प्रवेश स्वीकारायचा आहे. मालती राहुल डोमसे, राहुल शिवाजी डोमसे, अमोल डोमसे, गोविंद डोमसे व त्यांचे सर्व कार्यकर्त्यांचा आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होत आहे. मी सर्वांचं नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वागत करतो. कार्यक्रम प्रवेशाचा झाल्यानंतर पुढचं मनोगत व्यक्त होणार आहे. कृपया व्यासपीठावर सर्वांनी गर्दी कमी करावी. परत सर्वांचं यानंतर नाशिक जिल्हा युवक काँग्रेसच्या महासचिवपदी आकाश थोरात यांची नियुक्ती झाली आहे. त्यांचं नियुक्तीपत्र तसेच मयूर कुवर पाटील नाशिक जिल्हा युवकच्या सचिवपदी